तुमच्यासोबत पण असं होत असेल, सतत उभा राहिल्यामुळे, बसून काम केल्यामुळे आणि अजिबात हालचाल नसल्यामुळे पाठदुखी होते। या व्हिडिओमध्ये आपण बॅक पेन रिलीफ योगा फ्लो करणार आहोत। यामुळे तुमची पाठदुखी कमी होण्यास मदत होऊ शकते। चला तर मग सुरुवात करूया। 3 सोपे आणि बिगनर फ्रेंडली योगा फ्लो। मार्जरी आसन ते बीतलासन, बालासन ते पार्श्व बालासन आणि सुप्त पवन मुक्तासन ते सुप्त मत्स्येंद्रियासन। सूर्य नमस्कार सुरू करायच्या आधी वॉर्मअप मॉबिलिटी ड्रिल्स नक्की करा। हात मागे घेत हस्त उत्तानासन, हात खाली ठेवत पादहस्तासन, अश्वसंचलन, दोन्ही पाय मागे घेत दंडासन, गुडघे वाकवत छाती खाली ठेवत अष्टांग नमस्कार, भुजंगासन, अधोमुख श्वानासन, अश्वसंचलन, पादहस्तासन, हस्त उत्तानासन। प्रत्येक आसनाच्या इथे 2 सेकंड थांबा आणि मग पुढे जा। आता आपण असे 11 वेळा अजून करणार आहोत। वॉर्मअप मॉबिलिटीचा व्हिडिओ तुम्हाला पार्ट 1 मध्ये मिळेल। भुजंगासन, अधोमुख श्वानासन, अश्वसंचलन, पादहस्तासन, हस्त उत्तानासन। जर तुम्हाला गुडघे दुखत असतील, बॅलन्सची भीती वाटत असेल किंवा जमिनीवर पूर्ण सूर्यनमस्कार करणं कठीण वाटत असेल तर ही पद्धत तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते। सोफा सपोर्ट सूर्यनमस्कार। पण लक्षात ठेवा, योगामध्ये फ्लेक्झिबिलिटी पेक्षा योग्य पद्धत आणि शरीराला आरामदायी वाटणं जास्त महत्वाचं आहे। आजच्या या प्रॅक्टिस मध्ये आपण पाठीच्या कणाला हळूहळू मूवमेंट देणार आहोत, बॅक आणि साइड बॉडीला जेंटली स्ट्रेच देणार आहोत आणि शेवटी आरामदायी ट्विस्टिंग मूवमेंट करणार आहोत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाची बॅक पेन वेगळी असू शकते, त्यामुळे कोणतीही हालचाल करताना वेदना वाढत असेल, पायात मुंग्या येत असतील किंवा वेदना पायापर्यंत जात असेल तर तो मूवमेंट लगेच थांबवा आणि डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या। अश्वसंचलन, पादहस्तासन, तुमच्यासाठी मी असे अजून व्हिडिओ घेऊन येणार आहे। जर तुम्हाला ठराविक व्हिडिओ बनवावा असा वाटत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा। हस्त उत्तानासन, पादहस्तासन, अश्वसंचलन, दंडासन, अष्टांग नमस्कार, भुजंगासन। खूप छान करताय, करत रहा। श्वास शांत ठेवा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला।
पुढच्या वेळेस तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल? खूप छान. आता 1 मिनिट थांबा, आराम करा. सगळ्यात आधी गुडघ्यावरती बसून घ्या. दोन्ही पायांमध्ये खांद्या इतके अंतर ठेवा. पायाच्या टाचा खालच्या दिशेने. गुडघ्यापासून एका हाताचं अंतर घेत एका पंजाचं अंतर घ्या. बोटांना लांब ठेवा. श्वास घेताना हळूहळू पोट खाली सोडा. छाती थोडी पुढे घ्या आणि मानेला आराम देत नजर वरती ठेवा. 5 सेकंड होल्ड करा. आता श्वास सोडत पोट आत घ्या. पाठ हळूहळू वरच्या बाजूला गोल करा आणि हनुवटी हलकीशी छातीकडे घ्या. इथेही 5 सेकंड होल्ड करायचं आहे तुम्हाला. हे आहे बीतलासन. बीती म्हणजे गाय आणि आसन म्हणजे शरीराची स्थिर आणि आरामदायी स्थिती. म्हणून बीतलासनाला इंग्लिश मध्ये काऊ पोज असे म्हणतात. असं आपण 10 वेळा करणार आहोत. हे आहे मार्जरी आसन. मार्जरी म्हणजे मांजर आणि आसन म्हणजे शरीराची स्थिती. म्हणून मार्जरी आसनाला इंग्लिश मध्ये कॅट पोज असे म्हणतात. प्रत्येक वेळेस 5 सेकंड होल्ड करायला विसरू नका. आता पुन्हा श्वास घेताना काऊ पोज आणि श्वास सोडताना कॅट पोज. अशाच पद्धतीने दोन्ही आसनांमध्ये हळूहळू मुवमेंट करा. या फ्लोमुळे स्पाइनला जेंटली मोबिलिटी मिळण्यास मदत होते. हा फ्लो करताना हालचाल घाईने करू नका. श्वास आणि शरीराची हालचाल एकत्र ठेवा. पाठीचा कडकपणा कमी होण्यास आणि शरीराला पुढच्या आसनासाठी तयार होण्यास मदत होऊ शकते. काळजी अशी घ्या की हातावर किंवा गुडघ्यावर जास्त प्रेशर येऊ देऊ नका. जर गुडघे दुखत असतील तर गुडघ्याखाली फोल्डेड टॉवेल किंवा सॉफ्ट मॅट ठेवा. आणि जर मान दुखत असेल तर मान जास्त वर किंवा खाली नेऊ नका. मानेला स्पाइनचा न्यूट्रल लाईन मध्ये ठेवा. ज्यांना तीव्र बॅक पेन आहे, अलीकडे बॅक इंजुरी झाली आहे किंवा या मुवमेंटमुळे वेदना वाढत असेल, त्यांनी हे आसन करू नये किंवा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे. खूप छान. आता दुसरा फ्लो. आता पुढचा फ्लो आहे बालासन ते पार्श्व बालासन. हिप टाचेवर असतील. गरज वाटल्यास गुडघ्यामध्ये थोडे अंतर ठेवा. दोन्ही हात समोर लांब करा आणि कपाळ आरामात मॅटवर ठेवा. आता टेबल टॉप पोझिशनला या. उजवा हात डाव्या बाजूला घेऊन जा. उजवा खांदा जमिनीला टेकला जाईल. उजवा हात सरळ. डाव्या हाताचा कोपरा एल्बो वाकला जाईल. पुन्हा बालासन मध्ये जायचंय. 5 सेकंड होल्ड करा. टेबल टॉप पोझिशनला या.
दुसऱ्या बाजूनी करायचं आहे. इथे पण 5 सेकंड होल्ड करा, थांबा, पुन्हा बालासन मध्ये जा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक श्वासाबरोबर पाठीचा भाग हलकेसं एक्सपांड होत आहे असं जाणवा. असं आपण 10 वेळा करणार आहोत. जर तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा. हे आहे बालासन. बाला म्हणजे मूल किंवा बालक आणि आसन म्हणजे शरीराची स्थिती. म्हणून बालासनाला इंग्लिश मध्ये चाइल्ड पोज असं म्हणतात. या पोझिशन मध्ये श्वास आरामात घ्या आणि सोडा. हिप शक्य तितके मध्यभागी ठेवा. आता डाव्या बाजूला बॅक आणि वेस्ट मध्ये जेंटली स्ट्रेच जाणवेल. हे आहे पार्श्व बालासन. पार्श्व म्हणजे बाजू, बाला म्हणजे बालक आणि आसन म्हणजे शरीराची स्थिती. म्हणून याला इंग्लिश मध्ये साइड चाइल्ड पोज किंवा साइड स्ट्रेच चाइल्ड पोज असंही म्हणतात. आता हळूहळू पुन्हा मध्यभागी या. स्ट्रेच जाणवला पाहिजे पण वेदना होता कामा नये. हा फ्लो बॅक, साइड वेस्ट आणि शोल्डर्स मधला ताण कमी करण्यास उपयोगी ठरू शकतो. ज्यांना गुडघे किंवा हिप्स मध्ये डिस्कम्फर्ट असेल त्यांनी हिप्स आणि टाचांच्या मध्ये फोल्डेड ब्लँकेट किंवा कुशन ठेवू शकता. खूप थकल्यासारखं वाटत असेल तर 1 मिनिट आराम करा आणि पुढे जा. जर कपाळ मॅट पर्यंत पोहोचत नसेल तर हातावर किंवा कुशनवर कपाळाचा आधार घ्या. आणि जर पुढे वाकताना बॅक पेन वाढत असेल तर या पोझिशन मध्ये जास्त खाली जाऊ नका. तीव्र गुडघेदुखी आहे, अलीकडे नी सर्जरी झालीये किंवा पुढे वाकल्यावर वेदना वाढते, त्यांनी हे आसन टाळावं किंवा योग्य मार्गदर्शन घ्यावं. आता आरामात बसून घ्या. आता शेवटचा फ्लो आहे. मुवमेंट तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ पॉज करा, नीट बघून घ्या आणि त्यानंतरच करा. पाठीवरती झोपून घ्या. दोन्ही हात शरीराच्या बाजूला आरामात ठेवा. दोन्ही पाय सरळ ठेवा. आता एक पाय वरती घेत गुडघा वाकवत हातांनी गुडघ्यांना हलकेच पकडा. तुमचं नाक गुडघ्याला टेकवा आणि तिथे 5 सेकंड थांबा. आता दोन्ही हात बाजूला खांद्यांच्या रेषेत पसरवा. श्वास सोडताना हळूहळू डाव्या बाजूला घेऊन जा. आता श्वास घेताना गुडघे पुन्हा मध्यभागी आणा. श्वास घेत राहा. जर तुम्हाला काही डाऊट असेल, शंका असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. गुडघ्याला तुमचं नाक टेकत नसेल तरी काही हरकत नाही, पण गुडघे जोरात छातीकडे ओढू नका. खांदे मॅटवर ठेवण्याचा प्रयत्न करा, पण त्यासाठी शरीराला फोर्स करू नका. हे आहे सुप्त पवन मुक्तासन. सुप्त म्हणजे झोपून केलेलं, पवन म्हणजे वायू, मुक्ता म्हणजे मुक्त किंवा सोडणं आणि आसन म्हणजे शरीराची स्थिती. म्हणून सुप्त पवन मुक्तासनाला इंग्लिश मध्ये सुपाइन वाइन रिलिव्हिंग पोज किंवा नी टू चेस्ट पोज असे म्हणतात. या पोझिशन मध्ये कंबर आणि हिप्स च्या आसपास हलका आरामदायी स्ट्रेच जाणवू शकतो. मान आरामात ठेवा. हे आहे
सुप्त मत्स्येंद्रियासन. सुप्त म्हणजे झोपून केलेलं, मत्स्येन म्हणजे मासा, इंद्रा म्हणजे स्वामी किंवा राजा आणि आसन म्हणजे शरीराची स्थिती. म्हणून याला इंग्लिशमध्ये सुपाईन स्पायनल ट्विस्ट असं म्हणतात. या पोझिशन मध्ये पाठीचा कणा आणि हिप्स ला जेंटली रोटेशन मुवमेंट मिळते. खूप छान करताय. आता श्वास घेताना गुडघे पुन्हा मध्यभागी आणा. श्वास सोडताना हळूहळू डाव्या बाजूला घेऊन जा. जर गुडघे पूर्णपणे खाली जात नसतील तर त्या खाली कुशन किंवा फोल्डेड पिलो चा आधार घ्या. हा फ्लो लोअर बॅक आणि हिप मधील स्टिफनेस कमी करण्यासाठी आणि स्पाइनला मुवमेंट देण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. पण ट्विस्ट करताना शरीराला झटका देऊ नका आणि गुडघे जबरदस्तीने खाली दाबू नका. हा आहे शेवटचा योगा फ्लो. यानंतर स्ट्रेचिंग करायला विसरू नका. तुमच्यासाठी मी असे अजून व्हिडिओ घेऊन येणार आहे. जर तुम्हाला ठराविक व्हिडिओ बनवावा असा वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा व्हिडिओ सेव्ह करा आणि ज्यांना पाठीमध्ये स्टिफनेस किंवा डिस्कम्फर्ट जाणवतो अशा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातील व्यक्तींना शेअर करा. धन्यवाद. बाय.